हेलो hello hello, this is the my artifact episode number 13. Let me check. The last episode entry is 13. What the fuck? Hello, this is the Maya Artifact episode number 1345. आजची तारीख आहे ची तारीख आहे 20 नोव्हेंबर 2018. आता वाजले करीब रात्रीचे 9:30 झाले आहे. राईट नाव मी नागपूरमध्ये आहे. रूम मध्ये बघलं सामान. आज सकाळी ऑफिस होतं. ऑफिस सकाळी 7 ते 3:30-4 वाजेपर्यंत ऑफिस, आणि देन घरी आलो आणि झोपलो, आणि देन आता उठलो, थोडसा मोबाईलवर टाइमपास केला. आता जेवण केलंय. व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड करायचं खूप मूड होतं. म्हणजे ऍक्च्युली गेले कालचाही दिवस व्हिडिओ आर्टिफॅक्ट म्हणजे मला थोडीशी प्रायव्हसी भेटून राहिली आहे. So let's make artifact episode, video artifact episode. So I try. आणि काल आपण आर्टिफॅक्ट एपिसोड केला नाही. सो आपण पहिले कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करू, आणि देन त्याच्यानंतर आजचा आर्टिफॅक्ट एपिसोड सुरू. सो हेलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1355. कालची तारीख होती 19 नोव्हेंबर 2018. आणि काल आर्टिफॅक्ट एपिसोड का नाही केला आपण? यस, काल एकदम अचानक खूप काही झालं. खूप काही म्हणजे जस्ट लाईक म्हणजे नॉर्मल डे सारखा नॉर्मल डे होता. म्हणजे दुपारी 2 वाजेपर्यंत तरी. म्हणजे मी सकाळी उठलो, काल मंडे होता, सो सकाळी उठलो मी, त्याच्यानंतर ऑफिसमध्ये गेलो. एव्हरीथिंग वॉज गोइंग गुड. आणि त्याच्यानंतर कसं झालं की मला 2 वाजता फोन आला बादल म्हणे त्याचा ऍक्सिडेंट झालाय म्हणे, आणि खूप लागलाय म्हणे, त्याच्या इथे कपाळाला वगैरे, हाताला खूप खरोच वगैरे लागली आहे म्हणे. सो तो विचारत होता दवाखाना कुठे आहे तर. सो आय वॉज गेटिंग कन्फ्युज वगैरे एकदम. सो मग मी माझे जे कलिग होते त्यांना थोडं विचारलं, आणि मग लता मंगेशकर हॉस्पिटल आहे नागपूरमध्ये, सांगितलं की जवळपास आहे, चालला जावा तिथे. मग तो गेला. तरी माझं मन लागून न राहिलं होतं, कारण भाऊ जास्त जखमी होता. सो मग मी मॅडमला म्हणलं मी निघतो म्हणलं. सो ठीक आहे म्हणे. तोपर्यंत बॅडी आला होता रूमवर. दवाखाना त्यांनी प्रॉपरली केला नव्हता. सो मग त्याला घेऊन गेलो पुन्हा दवाखान्यात. थोडीशी ड्रेसिंग वगैरे केली, औषधी वगैरे घेऊन आलो, आणि मग याच्यामध्येच मला घरी संध्याकाळी 6 वाजले. बादलला म्हणलं सुट्टी घे म्हणलं. सो त्यांनी मॅडमला कॉल केला आणि सुट्टी वगैरे घेतली. आणि त्याच्यानंतर मग बादल इथेच होता रूमवर, आणि मी पण होतो. मग आम्ही काल पिक्चर वगैरे बघितलं लॅपटॉपवर वगैरे. दॅट इज गुड. या आतापर्यंत मी हेडफोन वापरत होतो. हेडफोन वॉज गुड. या म्हणजे आपण कम्प्लीट प्रायव्हसी, दुसऱ्यांना त्रास देऊ शकत नाही, म्हणजे दुसऱ्यांना त्रास होत नाही. सो एव्हरीथिंग इज अमेझिंग. बट समजा जर आपल्यापाशी ब्लूटूथ स्पीकर असेल ना, तर ते बहुत गजब गोष्ट झाली. दॅट इज अ ब्लूटूथ स्पीकर. हे बादलचा ब्लूटूथ स्पीकर आहे, आणि खूप गजब आहे ऍक्च्युली. म्हणजे स्पीकर गजब नाही, म्हणजे स्पीकर तर आहेच म्हणा, असं नाही. बट ऑल दिस वाईल मी नाही का हेडफोनवर सगळं काय करतो. म्हणजे मोबाईलमध्ये पिक्चर बघायचा आहे हेडफोन, लॅपटॉपवर बघायचा आहे हेडफोन, जे काही करायचं आहे हेडफोन. सो आय यूज माय हेडफोन ऑलमोस्ट एव्हरी टाइम. आणि खूप दिवसानंतर मी असा एक प्रकारे असा एक्सपिरियन्स घेतला आवाजचा, साऊंडचा, की आपण असं ऐकू शकतो वगैरे, म्हणजे असं पण ऐकू शकतो. सो दॅट हे मला खूप नवीन वाटलं. या म्हणजे ऐकू शकतो म्हणजे कसं आहे की इट जस्ट लाईक आपल्याला हेडफोन लावायची गरज नाही बा. यू डोंट फील इचीनेस इन युअर इयर when you watching movie, when you have the speaker. So it just like
प्लग अँड प्ले अँड वॉच. सो ते मला खूप आवडलं. म्हणजे हा स्पीकर म्हणजे इज लाईक काल. आणि याची बॅटरी पण काय भयानक आहे रे बापरे. म्हणजे आम्ही आलो 6 वाजता आलो. आल्यानंतर मी लॅपटॉप सुरू केला, युट्यूब सुरू केलं, गाणे वाजवले, एपिसोड बघितले. त्याच्यानंतर खूप काही केलं या. आणि युजली स्पीकर ऑल दिस कॉल सुरूच होता बघायला. त्याच्यानंतर आम्ही पिक्चर पण बघितलं रात्री 12 वाजेपर्यंत, तरीही हा सुरूच होता. सो दॅट इज रिअली अमेझिंग. सो बहुत गजब चालला. सो दॅट्स इट. घेऊ का विकत? एवढं काही खास आहे म्हणा. ऑफकोर्स स्पीकर वगैरे चांगला आहे, बट कसं आहे की राईट नो आपल्याला त्याची गरज नाही. राईट नो आपण अशा गोष्टी घेऊ ज्या गोष्टीची आपल्याला गरज आहे. राईट नो आपल्याला कोणत्याच गोष्टीची गरज नाही. आणि बेसिकली आपल्याला पैसे सेव्ह करणं इम्पॉर्टंट आहे. माझ्या अकाउंटमध्ये आता फक्त 10,230 आहे. त्यापैकी 10,000 सेव्हिंग मध्ये आहे आणि 230 रुपये माझ्याशी राईट नो आहे. सो कसं की राईट नो मी पैसे खूप सेव्ह करून टाकला आहे. आय डोंट नो वाय, बट एव्हरी महिन्याला मी FD मारून टाकलोय 5,000ची. आणि आय थिंक दॅट इज गुड. सो आतासाठी एवढंच. आज काल एवढंच झालं. आणि दिस इज द एंड. दिस इज दी माया आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1345. राईट नाउ वी आर ॲट नागपूर, महाराष्ट्र. काल पण मी नागपूरला होतो. अँड थँक्यू.